नमस्कार मंडळी, नमस्कार श्रीधर भाऊ. नमस्कार. आज मी आलेलो आहे हातगाव येथील श्रीधर भाऊ अवचट यांच्या शेतामध्ये, जे की SRT पद्धतीने शेती करतात. श्रीधर भाऊ, तुम्ही SRT पद्धतीनं शेती म्हणजे कधीपासून करता? या खरीप सीझनपासून. खरीप सीझनपासून. आधी मी बेडवर पिकं घ्यायचो, परंतु ते अच्छा. दरवर्षी बेड मोडल्या जायचे. अच्छा. पण या खरीपपासून मी बेड न मोडता, हां. आता हे जे बेड आहे हे दिसत आहे तुम्हाला, हां. हे कपाशीचे बेड आहेत. अच्छा. इथली कपाशी मी ब्रश कटरच्या साहाय्याने कट करून घेतली हां. आणि तिला इथेच सरीमध्ये टाकलं. हे आता बायोमास इथे सडून जाणार हां. आणि त्याचं खत होणार. आणि याच बेडवर मी मका टोकन केला आहे. अच्छा. हा मका चाऱ्याचा मका नाही आहे. हां. हा मका जो मका घ्यायचा आहे असतो, हां. तो मक्याचं पीक आहे. हे टोकन केलेलं आहे आपण मैको कंपनीचं. हे जे कपाशीचे गुड आहेत, हे SRTच्या नियमानुसार आधीच्या पिकाचे मुळं हे जमिनीला द्यायचे आहे आणि बाकी हे आच्छादन म्हणून केलेलं आहे. आता हे मका झाल्यानंतर आपण पुढच्या खरीपमध्ये इथंच सोयाबीन करणार. म्हणजे मक्याचं जे गुड आहे ते सुद्धा इथंच राहणार आणि इथे आपण सोयाबीनची टोकन करू शकतो. अच्छा. म्हणजे मशागत न करता हां, हां. आपण एक पीक घेत जातो आणि त्या पिकाचे मुळं इथंच बेडमध्ये राहतात. ते कुजतात आणि आपला ऑर्गॅनिक कार्बन वाढतो आणि जमिनीची सुपीकता वाढते. या SRT पद्धतीनं एक प्रकारे शेतकऱ्याचा खर्चही कमी होऊ राहिला. खूपच कमी. म्हणजे नांगरणी, वाई समजा हे सगळ्या गोष्टी खर्चातनी कमी आहे. हो, हो. तर याच माध्यमातून शेतकऱ्याला तुम्ही संदेश देऊ शकता का बा SRT पद्धत कशी आहे, त्यांना सांगाय थोडंसं? नक्कीच. हां. SRT पद्धत हे शेतकऱ्याच्या चिंता मुक्त करणारं पद्धत आहे. मशागतीची आपल्याला चिंता नाही. एकदम बरोबर. मजुराची आपल्याला चिंता नाही. कारण या SRT पद्धतीमध्ये आपण तणनाशक वापरतो. आज तणनाशक एखादा जैविक करणारा शेतकरी असला तरीसुद्धा त्याला तणनाशक वापरावंच लागते. कारण तणनाशकाशिवाय शेती होऊ शकत नाही. तर त्याच तणनाशकाचा अतिशय योग्य ठिकाणी योग्य प्रकारे वापर करून आपण ही SRT शेती करतो. याच्यामध्ये आपण मशागत करत नाही. प्री इमर्जन्स तणनाशकं किंवा पोस्ट इमर्जन्स तणनाशकं हे अगदी वेळेवर आणि 2 पिकाच्या मध्ये आपण ग्लायसेलचा वापर करून आपण नवीन पिकाची टोकन करतो. त्याच्यामुळे एक पीक संपल्यानंतर दुसऱ्या पिकाची सुरुवात करायला खूपच कमी, म्हणजे तुम्ही त्याच दिवशी काढणी आणि त्याच दिवशी दुसऱ्या पिकाची टोकन हे करू शकता. म्हणून वर्षभरात SRT पद्धतीमध्ये 3 पिकं घेणं शक्य होते आणि मशागतीचा खर्च शून्य आहे. त्याच्यामुळे एक पीक आपलं वाढत आहे. शेतकऱ्याचं नक्कीच उत्पादन वाढते. तणनाशकाचा योग्य वापर केल्यामुळे आपल्या सगळ्यात जास्त जो पैसा तण नियंत्रणामध्ये जातो, मजुरीमध्ये जातो निंदनाच्या, तर तो वाचतो. मशागतीचा पैसा वाचतो आणि एक पीक जास्त येत आहे. त्याच्यामुळे शेतकरी SRT पद्धतीने नक्कीच फायद्यात येणार आणि चिंतामुक्त होणार. धन्यवाद श्रीधर भाऊ. धन्यवाद. नमस्कार.